मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तिरुमाला तिरुपती या ठिकाणी कसे जायचे, तेथील फिरण्याची ठिकाणे शिवाय राहण्या खाण्याची सोय याबद्दल मी माहिती सांगणार आहे। तर तुम्ही सुद्धा तिरुमाला तिरुपती या ठिकाणी जाण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयुक्त असणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रभाकर भानशे आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, जुलै 2022 ला आम्ही तिरुमाला तिरुपती या ठिकाणी गेलो होतो। तर तिरुपती टूर या नावाने मी प्लेलिस्ट बनवलेली आहे, तर तुम्ही तिथे जाऊन 7-8 साधारणपणे व्हिडिओ असेल ते जाऊन पाहू शकता। तर आम्ही पूर्ण तिरुमाला तिरुपतीची टूर केलेली आहे 2022 मध्ये जुलैमध्ये। तर ते व्हिडिओ पाहिले नसतील तर मी डिस्क्रिप्शन मध्ये शिवाय आय बटन मध्ये देत आहे, तर तुम्ही जाऊन ते पाहू शकता। तर चला आता आपण माहिती जाणून घेऊया। तिरुपती देवस्थान हे भारतातील सर्वात प्रसिद्ध तसेच श्रीमंत देवस्थानांपैकी एक आहे। ते आंध्र प्रदेश या राज्यात आहे। जर तुम्ही बाय रोड जाण्याचा विचार करत असाल तर मुंबई ते तिरुपती हे अंतर साधारणपणे 1230 किलोमीटर आहे। त्यासाठी साधारण 21 ते 22 तास एवढा वेळ लागू शकतो। तर तुम्ही प्रायव्हेट कार किंवा बसने सुद्धा जाऊ शकता। आणि दुसरा पर्याय म्हणजे रेल्वे मार्ग। त्यासाठी तुम्हाला तिरुपती किंवा रेणीगुंटा या रेल्वे स्टेशनला उतरावे लागेल। संपूर्ण भारतातून या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वे ट्रेन उपलब्ध आहेत। आम्ही मुंबईहून रेणीगुंटा या ठिकाणी पोहोचलो होतो। तिरुपती हे देवस्थान तिरुपती शहरात नसून ते तिरुमाला या पर्वतावर आहे। रेणीगुंटा येथून दर अर्ध्या तासाने तिरुमाला येथे जाण्यासाठी बसेस उपलब्ध आहेत। आणि तिसरा पर्याय म्हणजे विमान प्रवास। तिरुपतीमध्ये एक छोटंसं विमानतळ आहे। चेन्नई, हैदराबाद आणि बँगलोर काही रिजनल विमानांची सोय आहे। एपीएसआरटीच्या बसने तुम्ही तिरुपती या ठिकाणी फिरू शकता। तिरुपती शहरातून तिरुमाला येथे जाताना एक चेकपोस्ट लागतं, तेथे तुमच्या सामानाचं चेकिंग केलं जातं। तिरुमाला मध्ये बस स्टँड जवळ सीआरओ ऑफिस आहे। इथे जाऊन तुम्ही राहण्याची रूमची व्यवस्था पाहू शकता। पण तिरुपती या ठिकाणी नेहमीच गर्दी असल्यामुळे ऑन दी स्पॉट बुकिंग मिळणे कठीण आहे। त्यासाठी तुम्हाला टीटीडी या वेबसाईटवर 2 महिने आधीच ऑनलाईन बुकिंग करावी लागेल। रूमचे चार्जेस 100 ते 200 असे आहेत। तसेच इथे प्रायव्हेट गेस्ट हाऊस देखील आहेत, तिथे तुम्हाला रूम सहज उपलब्ध होतील। तिरुपती बालाजीचे दर्शन घेण्यासाठी तुम्हाला एक ऍक्सेस कार्ड किंवा दर्शनाचा स्लॉट लिहिलेला असतो। हे ऍक्सेस कार्ड बनवण्यासाठी आधार कार्ड किंवा वोटर आयडी कार्ड यांसारख्या ओळखपत्रांची गरज लागते। हे ऍक्सेस कार्ड फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आहे। मंदिरात दर्शनासाठी 24 ते 36 तास लागतात। त्याशिवाय स्पेशल दर्शन एंट्री पास ची सुविधा पण उपलब्ध आहे। हा पास 300 रुपये मध्ये आपल्याला उपलब्ध आहे। या पास वर 2 ते 3 तासात तुमचे दर्शन होते। हा पास तिरुमाला मध्ये करंट बुकिंग काउंटर वर काढू शकता किंवा टीटीडीच्या ऑफिशियल वेबसाईट tirumala.org वर बुकिंग करू शकता। आणि मित्रांनो, या पासचा तुम्हाला डिटेल मध्ये जर माहिती हवी असेल ना तर कमेंट करा। मी तुम्हाला वेगळ्या डिटेल्स मध्ये ऑफिशियल वेबसाईट वर कशा प्रकारे बुकिंग करायची त्याचा मी एक वेगळा व्हिडिओ बनवतो, तर नक्की कमेंट करा। या पास बरोबर आपल्याला एक लाडूचा प्रसाद मोफत मिळतो। दर्शन घेऊन बाहेर पडल्यावर जवळच प्रसादाचे काउंटर आहे, तिथे आपण कुपन घेऊन प्रसाद घेऊ शकतो। शिवाय आपण एक्स्ट्राचे पैसे देऊन सुद्धा लाडू घेऊ शकतो। मंदिरालगतच तिरुपती देवस्थानचे भव्य असे अन्न प्रसादालय आहे, तिथे आपल्याला जेवणाची मोफत सोय आहे। तसेच बाहेर बरीच हॉटेल, स्नॅक्स सेंटर देखील आहेत, तिथे आपण तिथल्या रेट प्रमाणे अन्न विकत घेऊन खाऊ शकतो। मंदिरालगतच कल्याण कट्टा म्हणून ठिकाण आहे, तिथे आपण कुपन काढून आपले केस दान करू शकतो। मंदिर परिसरात शॉपिंग साठी बरीच दुकाने आहेत, तिथे तुम्हाला अण्णा लुंगी, दाक्षिणात्य संस्कृतीच्या साड्या, लहान मुलांचे कपडे तसेच तिरुपती बालाजीचे फोटो फ्रेम शिवाय अनेक वस्तू मिळतात। आठवण म्हणून आपण इथे एखादी वस्तू नक्कीच खरेदी करू शकता। जर तुम्ही इथे आणखी 2 दिवस राहणार असाल तर तेथील काही ठिकाणे नक्कीच तुम्हाला पाहायला आवडतील, जसे की श्रीवरी पदलू, शिला तोरणम, रॉक गार्डन, चक्रतीर्थम, आकाशगंगा तीर्थम, पाप विनाशम तीर्थम, वेणुगोपाल स्वामी टेम्पल। तसेच तिरुपती शहरामध्ये देवी पद्मावती मंदिर आणि श्रीकाळहस्ती या ठिकाणी भगवान शंकराचे भव्य असे मंदिर पाहण्यासारखे आहे। तिरुपतीमध्ये जर तुम्ही 2 दिवसांकरता राहणार असाल तर तुम्हाला प्रत्येक व्यक्ती साधारणपणे 3 ते 4 हजार रुपये एवढा खर्च येईल। तर ही होती तिरुपतीच्या टूरची माहिती। आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, आपल्या मित्रांबरोबर जास्तीत शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला एक छोटंसं घंटीचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून पुढच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला प्राप्त होतील। तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय बाय।